हॅलो स्टुडंट, आज आपण समरूपता या टॉपिकवरती जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 दिली आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. काय करायचं पहिलं की जे काय स्टेप पहिली जे काय आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. यामध्ये 2 त्रिकोण दिलेत, त्रिकोण पहिला आणि त्रिकोण दुसरा. मग पहिल्या त्रिकोणाला B1 नाव द्यायचं. पहिला त्रिकोण आहे त्याला नाव दिलंय B1. B1 बरोबर किती दिलाय? 9. B म्हणजे पाया आणि H1 म्हणजे उंची. H1 बरोबर 5. B1 बरोबर 9, H1 बरोबर 5. आता दुसऱ्या त्रिकोणाला काय म्हणायचं तर B2. B2 बरोबर 10. B2 म्हणजे पाया आणि H2 बरोबर 6. H2 बरोबर 6. स्टेप पहिली काय केली आपण? किमती लिहून घेतल्या, सगळ्या किमती लिहून घेतल्या. स्टेप दुसरी, आता दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर आपल्याला दोन्ही त्रिकोणांचे गुणोत्तर काढायचे आहेत. त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग सूत्र वापरायचं इथं की त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. काय करायचंय? त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इथं वापरायचंय. मग आता B1 म्हणजेच काय तर B1 आपण वरती लिहिलेला आहे 9 गुणिले H1 दिलेला आहे 5, जो आपण आता स्टेप पहिल्यामध्ये लिहिलेला आहे. आणि B2 म्हणजेच 10 गुणिले H2 6. गुणाकार करूया. 9 5 45 छेद 10 60. म्हणजेच त्रिकोणांचे गुणोत्तर. आता यामध्ये जर 5नी भाग लावला तरी चालेल. 5 9 45. इथे येणार 5 1 5 आणि 5 दुणे 10. म्हणजेच किती आले? 9/12. 9/12. आता 9 आणि 12ला बघा 3नी भाग जातोय. 3 त्रिक 9, 3 चौक 12. म्हणजे साधे भाग लावले तरी चालतील. म्हणजे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय मिळालं आपल्याला? 3/4. क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3/4. जर काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. प्रश्न दुसरा बघा काय आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत हे, परीक्षेला खूप वेळा रिपीट झालेले आहेत. शेजारील आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ, रेख QT लंब रेख PR. म्हणजे यामध्ये 2 लंब दिलेले आहेत. एक म्हणजे ही PS लंब आहे आणि दुसरी म्हणजे QT. अशा 2 लंब दिलेले आहेत. RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12. तर QT काढा. आपल्याला काढायचं आहे काय? QT काढायचं आहे. आता स्टेप फर्स्ट, ज्या किमती दिलेल्या आहेत ते लिहून घेऊया. म्हणजेच RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12. काढायचं आहे काय तर QT काढायचं आहे. आणि जे लंब दिलेले आहेत ते पण लिहून घेऊया. म्हणजे इथं काय येणार? PS लंब रेख QT, PS लंब रेख QT. आणि अजून काय दिलाय तर PS लंब RQ. इथे RQ दिलेला आहे आणि QT लंब PR. स्टेप फर्स्ट झाली. स्टेप सेकंड मध्ये आता बघा
आकृतीमध्ये आपल्याला एकच त्रिकोण दिसतोय, तो कोणता? तर PRQ हा त्रिकोण आहे. PRQ तोच त्रिकोण घ्यायचा आहे दोन्हींमध्ये. पण एकदा काय करायचं, तर ही बाहेरची उंची घ्यायची, एकदा PS ही उंची घ्यायची आणि एकदा QT ही एक उंची घ्यायची. म्हणजे 2 उंची दिल्यात आणि त्रिकोण एकच दिलेला आहे. म्हणजेच काय येणार, तर त्रिकोण एकच दिले तर दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ घ्यायचं. एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर, दोन्ही एकच त्रिकोण असला तरी त्याचे उंची वेगवेगळे आहेत, त्यामुळे सूत्र लिहायचे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. इथे सुद्धा तेच सूत्र, म्हणजे दोन्ही त्रिकोण दोन्ही तर आपण सेमच लिहिलेत, सूत्र सुद्धा आपण सेमच लिहितोय, फक्त उंची वेगवेगळी टाकायची, त्यासाठी आपण इथं सेम लिहितोय. उंची आणि पाया वेगवेगळा असणार आहे. म्हणजे आता बघा, अगोदर सूत्र लिहून घेते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. आता 1/2 गुणिले, आता जो आतमधला त्रिकोण आहे ना, तो त्रिकोण बघूया. हा आतमधला त्रिकोण म्हणजे QT वाला, QT ही उंची घेतली, तर याचा पाया काय येणार? PR. ज्याच्यावर लंब पडलाय तो आपला पाया असणार आहे. म्हणजे QT जर उंची घेतली तर पाया काय येणार? PR. मग टाकूया 1/2 PR हा पाया आणि QT ही उंची छेद. आता दुसरी उंची बघूया. दुसरी उंची म्हणजे कोणती? तर PS. PS हा लंब कशावर आहे? तर RQ वर लंब आहे. याचा अर्थ आपल्याला पाया काय येणार? RQ आणि PS हा काय झाला? उंची झाली PS. म्हणजे इथे येणार 1/2 पाया मिळाला आपल्याला RQ आणि उंची मिळाली आपल्याला PS. आता यामध्ये बघा 1/2 1/2 एकमेकांना कॅन्सल होत आहेत, म्हणजे राहिलं काय? फक्त PR गुणिले QT छेद RQ गुणिले PS, RQ गुणिले PS. आणि हा काय इथं काय लिहिलेला आपण? एरिया त्रिकोण, त्रिकोण एकच घेतलेला PQR छेद एरिया त्रिकोण PQR. आता दोन्ही त्रिकोण समान आहेत, याचा अर्थ ते सुद्धा एकमेकांना कॅन्सल होत आहेत, म्हणजे एकमेकांना कॅन्सल झाल्यामुळे राहिलं काय इथं? 1 बरोबर PS गुणिले QT छेद RQ गुणिले PS, RQ गुणिले PS. किमती टाकूया. PS आता तिरका गुणाकार करून घेऊया, म्हणजे ह्या RQ आणि PSनी 1 ला गुणूया, म्हणजेच काय येणार बघा? RQ गुणिले PS बरोबर, इथे PS नाही आहे, वरती PR आहे, इथं PR आहे, कोण PS लिहिलं गेलंय, PR आहे इथं, PR गुणिले QT, PR गुणिले QT. आता किमती टाकूया, जे किमती वरती लिहिल्यात. RQ बघा किती दिलाय? 6 गुणिले PS सुद्धा 6 बरोबर PR आपल्याला दिलाय 12 गुणिले QT आपल्याला दिलेला नाही आहे, त्यामुळे QT आहे तसा लिहिला. आता काय करायचं, तर 6 गुणिले 6 तसेच ठेवूया, 12 पलीकडे ते या बाजूला आणूया, या बाजूला येताना काय होणार? छेदात 12 जाणार, भागिले 12 होणार, बरोबर QT. भाग लावूया, म्हणजे काय येणार? 6 एके 6, 6 दुने 12, पुन्हा 2नी भाग जातोय, 2 एके 2, 2 त्रिक 6, म्हणजेच काय आलं? 3 बरोबर QT. मग QTची किंमत काढायची आहे, तर QT बरोबर 3 एकक. याला आता सेमी वगैरे देता येत नाही, तर हे कसं लिहायचं? एककमध्ये लिहायचं. QT बरोबर 3 एकक. तिसरं गणित आहे बघा. त्रिकोण दिलाय MNP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे.
NQ हा दुभाजक आहे आणि पुढे किमती दिलेल्या आहेत आपल्याला. MN बरोबर 5, PN बरोबर 7, MQ बरोबर 2.5. तर QP काढा. आता यामध्ये बघा आकृती दिली आणि दुभाजक आहे. दुभाजक म्हटलं की आपण कोणतं सूत्र वापरणार, तर कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेय. दुभाजक हा शब्द आला की पहिलं काम आपलं काय, तर सूत्र वापरायचंय. पण पहिली स्टेप काय करतो आपण, तर दिलेली किंमत लिहून घ्यायची. म्हणजे काय काय दिलंय, MN बरोबर 5, MN बरोबर 5, PN बरोबर 7, PN बरोबर 7, MQ बरोबर 2.5, MQ बरोबर 2.5. तर QP काढा. मग आता स्टेप दुसरी, काय 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 दिलंय बघा, तर त्रिकोण MNP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. NQ काय दिलाय आपल्याला, दुभाजक आहे. NQ हा दुभाजक आहे. आणि दुभाजक म्हटलं की काय सूत्र वापरणार आपण, तर त्रिकोणांच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. मग तेच इथं मी आता लिहिते की त्रिकोणांच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता कोन दुभाजकाचा प्रमेय म्हणजे काय, तर पहिल्यांदा आता आकृतीवरून समजून घ्या की N पासून काय होते, आपल्याला दुभाजक येतोय. NQ हा दुभाजक आहे. मग काय करायचं, तर पहिल्यांदा P पासून सुरुवात करूया आपण. म्हणजे PN छेद MN. हा जो PN आहे तो काय करायचा, तर PN छेद MN घ्यायचा. PN छेद MN आणि जिथून सुरुवात केलेला आहे तेच करायचं, QP छेद QM. म्हणजेच काय येणार आपल्याला, PN छेद MN बरोबर QP छेद MQ. QP छेद MQ. तर पुन्हा मी एक आकृती इथं काढतेच की आपल्याला काय दिलेलं होतं, इथं N होता, इथं Q होता, इथे P होता आणि इथे M होता. मग आता काय केलं, तर P पासून सुरुवात केली. PN इथं लिहिला सुरुवातीला बघा. छेद त्रिकोणाच्या वरच्या बाजू घेतल्या, छेद MN घेतला आणि राहिलेली ही जी बाजू आहे त्याच्यात काय सुरुवात केलं, तर P पासूनच सुरुवात करायचा. म्हणजे QP छेद MQ. QP किंवा PQ लिहिलं तरी चालेल. मग आता बघा किमती दिलेल्याच आहेत. मग किंमत टाकूया. PN ची किंमत 7 छेद MN दिलेला आहे 5 बरोबर QP आपल्याला दिलेला नाहीये त्यामुळे QP तसाच ठेवला. छेद MQ किती दिलाय आपल्याला, 2.5. MQ दिलाय 2.5. तिरका गुणाकार करूया. म्हणजेच काय येणार, 7 गुणिले 2.5 बरोबर QP गुणिले 5. आता 5 गुणिले पलीकडे जाताना छेदात घेऊया. म्हणजे काय होणार, 7 गुणिले 2.5 छेद 5 बरोबर QP. आता काय करायचं, तर कॅल्क्युलेशन करताना हा पॉईंट काढून टाकायचा. इथे जो 2.5 आहे तो पॉईंट काढून टाकायचा. मग पॉईंट काढायचा असेल तर काय करावं लागेल, तर आपल्याला पॉईंट नंतर एकच नंबर आहे म्हणजे आपण घेताना छेदात काय घेणार, 10 घेणार. म्हणजे 5 गुणिले 10. तो जो एक पॉईंट होता, पॉईंट नंतर एक नंबर होता म्हणून आपण काय केलं, छेदात 10 घेतले.
आता भाग लावूया. बरोबर QP 5 एके 5, 5 दुणे 10. भाग लावला. आता पुन्हा 2नी भाग लावूया. बे एके बे, बे पंचे 10. म्हणजे काय आलं तर 7/5. भाग लावून आपल्याला काय राहिलं 7/5 बरोबर QP. 7/5 बरोबर QP. मग पुन्हा 7/5ला भाग लावला की आपल्याला काय मिळणार आहे 3.5 बरोबर QP. 5नी भाग लावायचा आहे. इथं जरा चुकलंय. 5 एके 5, 5 5 25 आणि पुन्हा 5 एके 5, 5 दुणे 10. छेदात 2 पाहिजे होते. इथं जरा थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं चुकलेलं. 7/2. मग 7/2 म्हणजे 3.5 बरोबर QP. मग आता QP बरोबर काय मिळणार आपल्याला 3.5 एकक. लिहिताना फक्त काय लिहायचं एकक हा शब्द वापरायचा. 3.5 एकक. बघा पुढचं गणित आहे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेनुसार. म्हणजे 3 समांतर रेषा तुम्हाला दिसत आहेत. AB समांतर रेषा, PQ समांतर रेषा, DC. मग जर 3 समांतर रेषा असतील तर आपण त्यांचा गुणधर्म इथं वापरतो. पण पहिली स्टेप काय करायची तर दिलेली माहिती लिहून घेणे हे पहिलं आपलं काम आहे. दिलेली माहिती लिहून घेणे. बघा काय काय दिलेलं आहे तर बाजू समान दिल्यात त्या पहिल्यांदा इथे लिहून घेऊया. AB समांतर बाजू, AB समांतर बाजू, PQ समांतर बाजू, DC. जे दिलेलं होतं ते लिहून घेतोय आपण. पुन्हा काय दिले त्यांनी AP ची किंमत दिली. AP बरोबर 15, PD बरोबर 12 आणि QC बरोबर 14. QC बरोबर 14. स्टेप फर्स्ट झाली. आता स्टेप सेकंड काय करणार आहे आपण 3 समांतर रेषा आहे म्हणून आपण 3 समांतर रेषा म्हणजे तेच लिहायचं ना 3 समांतर रेषा, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेनुसार. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. यांचा गुणधर्म. आता 3 समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म काय तर ज्या रेषा आहेत ते फक्त छेदात घ्यायचं. म्हणजे आपण ही जी बाजू आहे ही बाजू छेदात घ्यायची. AP छेद PD. तशीच या बाजूची घ्यायची बरोबर BQ छेद QC. तेच आपल्याला आता सूत्रात लिहायचं आहे. काय लिहिणार आपण आत्ताच सांगितलं की AP छेद PD बरोबर BQ छेद QC. BQ छेद QC. AP ची किंमत दिली आहे बघा 15 छेद PD ची किंमत पण दिलेली आहे 12 बरोबर BQ दिलेला नाही आहे आपल्याला. BQ काढायचं आहे आणि QC दिलाय 14. आता मध्ये बरोबर चिन्ह असेल तर काय करायचं तिरका गुणाकार करायचा. म्हणजे इथं आपण गुणाकार करणार 15 गुणिले 14 बरोबर 12 गुणिले BQ. 12 गुणिले BQ. आता 15 गुणिले 14 हे तसे लिहिले आणि छेदात 12 कारण 12 गुणिले होते इकडे येताना काय झालं भागिले झाले बरोबर BQ. तर भाग लावूया. साधे साधे भागाकार जरी केले तरी चालतील. म्हणजेच कसा तर बेसक 12 बेसती 14. पुन्हा 6ला 3 15ला आणि 15 आणि 6ला 3नी भाग जातोय. 3 दुणे 6 3 5 15 म्हणजेच राहिलं काय तर 7 5 35 छेद 2 राहिले. 35/2 बरोबर BQ. आता भाग लावणं सोपं जाईल. 2नी 35ला भाग लावा म्हणजे काय उत्तर येणार आहे 17.5 बरोबर BQ. हे साधं साधं कॅल्क्युलेशन जरी सपोज नाही जमलं तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच सांगेन.
म्हणजेच काय मिळालं आपल्याला, BQ बरोबर 17.5 एकक. या प्रत्येक गणितात मी एकक हा शब्द वापरते, सेमी वगैरे वापरत नाही. त्यामुळे समरूपताला शक्यतो एककच लावायचा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि जरी कॅल्क्युलेशन कळालं नसेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतर मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना या गणितं समजून घेता येतील. धन्यवाद.